Summit Mule. Summit Mule. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. गेल्या 10 वर्ष महाराष्ट्रातल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जवळपास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात 250 ते 300 हत्याकांड दलितांचे झालेले आहेत. जवळपास 150 घटनांना मी स्वतः या महाराष्ट्रात भेटी दिलेल्या आहेत. समग्र राज्यभर आणि देशभर आम्ही जी परिस्थिती बघतोय, संविधान आज धोक्यात आहे आणि 400च्या वर जर खासदार आले तर आम्ही संविधान बदलून टाकू अशी भूमिका भाजपच्या काही खासदारांची सुद्धा व्हायरल झालेली आहे. RSSचा एजेंडा संविधान विरोधी आहे आणि इंडिया आघाडीचा एजेंडा हा संविधानाच्या बाजूने आहे. आंदोलन टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, आरक्षण टिकलं पाहिजे. आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असताना या हुकुमशाहीच्या समग्र व्यवस्थेचे किती चटके समाजाला बसतायत हे आम्ही वास्तव बघतोय. त्याच्यामुळे आज अनेक वेळा राष्ट्रवादी पक्षाचे पवार पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंतजी पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष असतील, यांच्याशी आम्ही अनेक वेळा भेटलो. 2 वेळा बैठका झाल्या. आम्ही फक्त यामध्ये एकच भूमिका मांडतोय की संविधान धोक्यात आहे आणि ते वाचलं पाहिजे. म्हणून आम्ही या इंडिया आघाडी महाविकास आघाडीसोबत युतीच्या भूमिकेमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना समोर आलेली आहे. माझ्यासाठी ही निवडणूक नाही तर हे एक आंदोलन आहे आणि संविधान वाचवण्याचं हे आंदोलन, आणि या आंदोलनातले आम्ही एक सहकारी म्हणून आज आम्ही या ठिकाणी भूमिका जाहीर करतोय. राज्यात जे सरकार आहे त्यांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय संपलेला आहे. आज 6 महिने झालं अनुसूचित जातीचे फेलोशिपसाठी, बार्टीच्या फेलोशिपसाठी आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. सामाजिक न्याय मंत्री म्हणून कुणी त्या ठिकाणी भेटायला गेलेला नाही. अन्याय अत्याचार होतात त्याच्या विरोधात आम्ही लढतो, परंतु व्यवस्था म्हणून जी काही संवेदना व्यवस्थेने दाखवली पाहिजे ती दाखवली जात नाही. नितीन आगे हत्याकांड खर्ड्याचं घडलं त्यावेळेस तत्कालीन गृहमंत्री RR पाटील त्या पीडित कुटुंबाला भेटायला गेले. पुण्यातलं विराज जगताप हत्याकांड घडलं, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखजी हे त्या पीडित कुटुंबाला भेटायला गेले. परंतु गेल्या 9 वर्षात 7 वर्षात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाही दलित अत्याचाराला आणि हत्याकांडाला भेट दिली नाही. संकेत भोसले हत्याकांड हे एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींनी केलं, तिथं सुद्धा कोणी भेटायला गेलेलं नाही. असे अनेक हत्याकांड झाले. अक्षय बालेराव असेल, अश्विनी सूर्यवंशी असतील, या एकाही हत्याकांडात राज्यव्यापी आंदोलन उभा राहिले, पण गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी संवेदना सुद्धा दाखवायला कोणी पुढे आलं नाही. राजस्थानमध्ये इंद्र मेघवालचं हत्याकांड झालं. हाथरसला वाल्मिकी समाजाच्या मनीषा वाल्मिकीचं हत्याकांड झालं. जी पद्धत केंद्रामध्ये की मन की बात मध्ये सुद्धा आम्ही दलित मुस्लिम आदिवासींबद्दल बोलणार नाही, तेच धोरण राज्यामध्ये दिसतं अशी स्थिती आहे. म्हणून देशव्यापी दलित मुस्लिम आदिवासी यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज इंडिया आघाडीच्या सोबत आमची भूमिका या माध्यमातून जाहीर करतोय. आमची युती किंवा आमचं जो काही सपोर्ट आहे या संविधान वाचवण्याच्या आंदोलनाला, राजकीय निवडणुकीच्या आंदोलनाला, त्या आंदोलनात आम्ही त्यांच्या जाहीरनाम्यात समाजाचे काही प्रश्न असतील, मुद्दे असतील, ते मुद्दे त्यांच्यापुढे मांडलेले, चर्चेतून मांडलेले, आता लेखी स्वरूपात दिलेच पाहिजे, त्याच्यावर सिग्नेचर घेतलीच पाहिजे. या भानगडीत आम्ही न पडता एक विश्वासार्हता आणि गांभीर्याने त्यांच्यासोबत जाऊन गायरान जमीन, दलित वस्ती सुधार योजनेचे प्रश्न असतील, सामाजिक न्यायाच्या संदर्भातले प्रश्न असतील,
आणि समग्र ऊसतोड मजुरांचे प्रश्न असतील, भूमिहीनांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, दलित अस्मितेचे प्रश्न असतील, बाबासाहेबांच्या अस्मितेचे प्रश्न असतील, यासाठी आम्ही आज या ठिकाणी भूमिका घेतोय. अमरावतीचं प्रकरण बघितलं, आजही या सरकारच्या काळात साधं प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं म्हणून 1400 लोकांवरती केसेस करून 75 वर्षाच्या आमच्या बौद्ध बांधवाला काल अटक करण्यात आलेली आहे. परंतु यात त्यांना पुढे येऊन बाबासाहेबांचं नाव द्यायला एवढी म्हणजे काय तिटकार आहे हे सुद्धा आम्हाला समजायला तयार नाही. अस्मिता सुद्धा आमची धोक्यात आलेली आहे आणि समग्र दलित, आदिवासी आणि मुस्लिम यांचं अस्तित्व धोक्यात आलंय. म्हणून कोणत्याही परिस्थितीत हे संविधान वाचलं पाहिजे. निदान आम्ही आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा हक्क तरी टिकला पाहिजे. यासाठी इंडिया आघाडीशिवाय पर्याय नाही. इंडिया आघाडीचे भाषण ऐकतोय ते संविधान वाचवण्याची भाषा करतायत आणि NDAचे भाषण ऐकतोय ते संविधान घालवण्याची भाषा करतायत. संविधान वाचवणं हाच आमचा मुख्य अजेंडा आहे आणि त्याच धर्तीवरती आज आम्ही या ठिकाणी ही भूमिका घेतलेली. ही एक राखीव मतदारसंघातली जागा होती. केज एक होती, माळशिरस होती, एवढंच नाही उदगीर सुद्धा होती, मूर्तिजापूर होती आणि त्याच्यामध्ये शेवटला एक लाईन अशी होती की 288 जागापैकी ज्या 29 जागा राखीव आहेत त्यातली कोणतीही जागा तुम्ही आम्हाला द्या, पण ती तुमच्या आघाडीतून द्या. परंतु ती सुद्धा देण्याची त्यांनी तसदी त्या ठिकाणी दाखवली नाही. नेमकं काय तुमची चर्चा झाली होती का? त्यांची चर्चा करण्यासाठी आम्ही वारंवार जाण्याचा प्रयत्न केला, भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना आम्ही 5 जागा लिहून दिल्या. त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्ही 2 जागा लिहून द्या. मग आम्ही 2 जागा लिहून दिल्या आणि त्याच्यानंतर मात्र त्या 2 जागेवर 1.5 महिना कसलीही चर्चा केली. थांबा, सोबत फिरा, आम्ही तुमचा सन्मान करू. म्हणजे आमचा जन्म काय फक्त भाषणासाठी झालाय का? आम्ही सत्तेत जाण्यात किंवा विधान भवनात जाण्याच्या संदर्भात भूमिका घेतली की फक्त आम्ही तुमचा सन्मान करू. पण त्या सन्मानाची व्याख्या काय? विधान परिषद, महामंडळ हे सुद्धा उघड बोलायला तयार नाही. आणि त्यांची भूमिका या सगळ्या प्रस्थापित नेत्यांची आम्ही जवळून बघितली. पोटातलं पाणी सुद्धा हलवून देत नाहीत. आमचे राजे रात्रीच मला फोनवर बोलले, एका 3 सेकंदामध्ये आमची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. म्हणजे आम्ही महाराष्ट्रात लढवय्ये असणारे, इथल्या अनेक घटनांवरती भूमिका मांडणारे, 4 राज्यामध्ये संघटन चालवणारे आम्ही बायोडाटा घेऊन बसायचं का? समग्र महाराष्ट्राला माहित आहे की आमचा लढा काय आहे आणि तरी सुद्धा जर त्या प्रक्रियेत आम्हाला घेऊन जात असतील तर हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळं ते आम्ही नाकारलं. आघाडीतले मग बाकीच्या वरिष्ठ नेत्यांशी तुम्ही काही चर्चा केली नाही? मी याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांना दिल्लीमध्ये भेटलो. त्यांना सुद्धा मी या संदर्भात भूमिका मांडली. त्यांनी सुद्धा बघू बघू म्हणून आजचा दिवस आणला. त्याच्यामुळे मीच नाही तर संभाजी ब्रिगेड असेल किंवा आंबेडकरी संघटना, जवळपास 27 संघटना महाविकास आघाडी सोबत जोडल्या गेल्या होत्या, त्यांना एकही जागा देण्यात आलेली नाही. कुटुंबातल्या नातेवाईकांना जागा दिल्यात, 24 कारखानदारांना जागा दिल्यात, पण माझ्यासारख्या लढणाऱ्या आंबेडकरी चळवळीच्या 4थ्या पर्वाच्या चेहऱ्याला संधी द्यावी, त्याला उभं करावं असं त्यांना वाटलं नाही. हे खरं असणारं दुर्दैव आहे. सगळ्यांशी, वरिष्ठांशी सुद्धा चर्चा केली, पण त्यांचा जो अति आत्मविश्वास आहे तो त्यांना संपवणार आहे. आम्हाला कुणाचीच गरज नाही. ही जी त्यांची भूमिका आहे ही महाविकास आघाडीला संपवणारी भूमिका आहे आणि याचा मोठा फटका म्हणजे ही आम्ही अलायन्स करतो ही एक घोषणा झाली, पण मी माझं संघटन घेऊन आंबेडकरी समूहाचं 50% मतदान घेऊन महाविकास आघाडीच्या बाहेर पडतोय हे सुद्धा या माध्यमातून आज जाहीर करतोय आणि या ठिकाणी आमची भूमिका मांडतो. निवडणूक लढवणार आहेत आणि तुमचं चिन्ह कुठलं असणार आहे? मी 2 मतदारसंघावरती चर्चा करतोय, मेहकर आणि केज मतदारसंघ. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. छत्रपती संभाजी राजेंचा सुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे. आमची भूमिका सारखी आहे. त्याच्यामुळे मराठवाड्यातला मराठा समूह, दलित समूह, मुस्लिम समूह आमच्या ठामपणे पाठीशी उभा आहे आणि म्हणून आम्ही केजची जी जागा आहे ती लढण्यासंदर्भात खूप सकारात्मक आहोत आणि तरी सुद्धा त्याच्यावरती एक सगळी चर्चा करून, कारण आम्हाला जिंकायचं आहे. आम्ही इथं सौदेबाजीसाठी बसलेलो नाहीत आणि जिंकण्याच्या दिशेने आम्ही जाण्यासाठी
माझी ऑल इंडिया पॅन्थर सेना ही संघटना आहे आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा राजेंचा पक्ष रजिस्टर पक्ष आहे आणि त्यांची भूमिका खूप मला आवडलेली आहे की अपक्षापेक्षा पक्षातून लढलं तर ती एक व्यापक संघटन होतंय आणि त्या भूमिकेच्या सोबत जाऊन खरं तर निशाणी पेनाचा टोक असल्यामुळं आणि बाबासाहेबांनी जी तलवारीने नाही तर त्या ठिकाणी पेनाच्या टोकाने जी क्रांती आणलेली आहे त्याच्यामुळं आम्ही या चिन्हाकडं अतिशय संवेदनशील आणि अस्मितेचं प्रतीक म्हणून बघतोय. वेळ पडली तर आम्ही पेनाचं टोक घेऊन सुद्धा लढायला तयार आहे. मी असती तर त्याने असणार माझ्या सारख्या चेहऱ्याला संधी दिली असती म्हणजे आंबेडकरी पक्ष संघटनेला एकालाही जागा सोडली नाही तर भूमिका पुरोगामी म्हणायची कशी. आणि अर्धा भाजप त्यांच्याकडे प्रवेश करून बसलाय. त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील असतील अनेक नेते भाजपाचे येऊन गेलेत. तो पुरोगामी पक्ष राहिलाय असं मला वाटत नाही. भेसळ झालेली अवस्था आहे. विचारधाराच नसलेले पक्ष झालेले आहेत. त्याच्यामुळे आजची स्थिती ही महाविकास आघाडी आणि महायुती हे फक्त सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणारी एक प्रक्रिया झालेली विचारधारा राहिलेली नाही. छत्रपती संभाजीराजे हे सत्तेपेक्षा आणि इथल्या आर्थिक धोरणांपेक्षा लोक कल्याणाला जास्त महत्व देणार आहेत कारण त्यांना एक वैचारिक वारसा आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आणि ते हा वारसा एक अतिशय फुले शाहू आंबेडकरांना विचारधारा घेऊन चालवत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी राजेंची जी विचारधारा आहे ही 100% पुरोगामी आहे, बहुजनवादी आहे आणि फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे. तिकडली जी विचारधारा आहे ती सत्तेचे गणित जुळवण्यासाठी भेसळ प्रक्रिया असं मी जाहीर करतो. आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा.